नमस्कार, नादिप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत. सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि आषाढ महिना संपायला फक्त 2च दिवस शिल्लक आहेत. म्हणूनच नादिप्स किचन तुमच्यासाठी घेऊन आले आहे ह्या वर्षीची आषाढ स्पेशल रेसिपी, ती म्हणजेच आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या. याआधी आपण आषाढ स्पेशल मध्ये बाजरीच्या कापण्या, गव्हाचे धिरडे, गुलगुले या रेसिपी पाहिल्या. आज आपण तिखट पुऱ्या करत आहोत. याला हवं तर तुम्ही तळलेले धपाटे म्हटलं तरी चालेल. हे धपाटे खायला अप्रतिम लागतात, अजिबात तेलकट होत नाहीत. ह्या पुऱ्या आठवडाभर चांगल्या प्रकारे टिकतात. प्रवासामध्ये सुद्धा खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. तसंच इव्हिनिंगच्या चहा सोबत स्नॅक्स मधून सुद्धा तुम्ही ह्या खाऊ शकता. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. अशाच नवनवीन रेसिपीसाठी नादिप्स किचनला सबस्क्राईब करा. आपण तिखट पुऱ्या बनवत आहोत, त्यासाठी सगळ्यात आधी तिखटाचं वाटण बनवून घेऊया. त्यासाठी मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या हाफ तुकड्यांमध्ये कापून घेतले आहे. त्याचसोबत 7 ते 8 लसण पाकळ्या सुद्धा घेतल्या आहे. त्या आपण मिक्सर जार मध्ये टाकूयात. सोबतच 1 टेबलस्पून मी जिरे घेतले आहेत. लसण आणि जिऱ्यामुळे पुऱ्याची चव छान लागते. आता यामध्ये अर्धा चमचा मी ओवा टाकत आहे. ओवा पोटासाठी उत्तम आहे आणि पुऱ्यामध्ये त्याचा स्मेल छान येतो. आता हे सगळे जिन्नस आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया, म्हणजे त्याचं वाटण बनवून घेऊया. वाटण बनवताना यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे ऍड करणार नाही. आपल्याला तसंच वाटण बनवायचे, मिरचीचा ठेचा करायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे वाटण तयार आहे. मी तुम्हाला दाखवते. या पद्धतीने थोडं दरदर वाटलं तरी चालेल. यामध्ये मी पाणी ऍड केलेले नाही. आता आपण लगेच पुऱ्याचं पीठ भिजवायला घेऊया. आपल्याला कणिक तिंबायची आहे. त्यासाठी मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेत आहे. हे पीठ मी चाळून घेतलं आहे. आपण जे काही पीठ इथे वापरणार आहोत ते सगळे पीठ तुम्ही चाळून घ्या. आता यामध्ये टाकत आहे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही पोह्याचं पीठ वापरू शकता. सोबतच अर्धी वाटी मी ज्वारीचं पीठ वापरत आहे, किंवा तुम्ही फक्त गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालेल. आता यामध्ये मिरचीचा ठेचा टाकूया. 1 चमचा हळद पावडर. हळदीमुळे पुऱ्यांना रंग छान येतो. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे. लक्षात घ्या, मी आधी वाटणामध्ये मीठ वाटलं नव्हतं, त्यामुळे मी इथे मीठ टाकलं आहे. जर तुम्ही वाटणासोबतच मीठ वाटलं तर ते इथे स्किप करायचं. आता यामध्ये मी 2 मोठे चमचे तीळ टाकत आहे. पांढरे तीळ घेतले आहेत. त्याचसोबत कोथिंबीर टाकत आहे. ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे. कोथिंबीर जास्त प्रमाणात टाकायची. पुऱ्यांमध्ये कोथिंबीर छान लागते, त्यामुळे जास्त टाकली तरी काही प्रॉब्लेम नाही. आपण आता हे सगळे जिन्नस हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या पिठामध्ये मी मिरचीचा ठेचा वापरलेला आहे. तुम्ही जर लाल मिरची पावडर वापरलं तरी चालेल, पण त्यामुळे पुऱ्यांचा रंग थोडा चेंज होईल. या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून याचा घट्ट असा डो मी तिंबून घेत आहे. एकदाच आपल्याला पाणी टाकायचं नाही. पाण्याचा अंदाज घेत घेत आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. आपल्याला घट्ट असंच पीठ तिंबायचं आहे. आपण जसं चपातीला पीठ तिंबतो तसं सेल न तिंबतात, त्यापेक्षा थोडं घट्टही पीठ ठेवायचं आहे. एकंदरीत पीठ तिंबण्यासाठी किती पाणी लागलं हे मी तुम्हाला शेवटी सांगेल. आता हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊया. इथे आपलं पीठ आता मळून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता मी याचा व्यवस्थित डो तयार करून घेतला आहे. आता आपल्याला हे लाटायचं आहे. त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये तेल घेत आहे आणि सोबतच तीळ घेत आहे. पुऱ्या लाटायला घेऊया. त्यासाठी आधी पोलपाटाला थोडासा तेलाचा हात लावायचा, म्हणजे पोलपाटाला उंडा चिटकणार नाही. तसंच बेलण्याला सुद्धा तेल स्प्रेड करून घेऊया आणि आपण लगेच पुऱ्या लाटायला घ्यायच्यात. इथे मी पुऱ्या लाटण्यासाठी हातामध्ये पोळीच्या आकाराचा उंडा घेत आहे. तुम्ही पाहू शकता आणि त्याला गोल करून घ्यायचा आहे. मी याची एक मोठी पोळी लाटून घेणार आहे आणि नंतर आपण त्याच्या पुऱ्या पाडायच्या आहेत. तुम्ही डायरेक्ट पुऱ्या सुद्धा लाटू शकतात. उंड्याच्या छोट्या छोट्या लाट्या बनवून डायरेक्ट पुऱ्या लाटल्या तरी चालेल, पण आकार व्यवस्थित येण्यासाठी आणि आपल्याला पुऱ्या छान दिसाव्या म्हणून मी या पद्धतीने आधी त्याची पोळी लाटून घेत आहे आणि नंतर पुऱ्या पाडून घेऊयात. इथे पूर्ण अशी पोळी लाटून झाली आहे. याच पोळीला मी तीळ लावले आहेत. तुम्हाला दिसत असतील, ते व्हिडिओमध्ये शूट झाले नाही, पण मी तीळ लावून घेतले आहे आणि वाटीच्या साह्याने गोल आकाराच्या मी पुऱ्या करत आहे. जर तुमच्याकडे वाटी नसेल तर ग्लासने किंवा एखाद्या गोल झाकणाने तुम्ही पुऱ्या करू शकता. इथे आपल्या व्यवस्थित अशा पुऱ्या तयार झाल्या आहेत. तुम्हाला मी दाखवते. खूप जाड किंवा पातळ पुरी नाही, परफेक्ट अशी आपली पुरी तयार आहे. याच पद्धतीने ही बनवायची. जर तुम्हाला पुरी कडक हवी असेल तर तुम्ही पीठ पातळ लाटा, आणि जर टम फुगलेली खुसखुशीत पुरी हवी असेल तर थोडं जाड लाटा, म्हणजे त्या पद्धतीने पुरी येईल. मी तुम्हाला इथे परत एकदा तीळ लावून दाखवते. आधीच्या व्हिडिओमध्ये ते शूट झालं नव्हतं. या पद्धतीने तीळ लावायचे आणि बेलण्याने 1-2 वेळेस ते लाटून घ्यायचे, म्हणजे तळायच्या वेळेस तेलामध्ये तीळ जास्त सुटणार नाहीत. इथे आपली परफेक्ट अशी पुरी तयार आहे. याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत.
सगळ्या पुऱ्या लाटून झाल्या आहेत. वाटीच्या साह्याने आपण त्या कट केल्यामुळे त्याला आकार एकसारखा आलेला आहे. आपण लगेच ह्या तळायला घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम सुबक अशा दिसत आहेत. लगेच आता ह्या तळायला घेऊयात. पुऱ्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. कढईमध्ये तेल गरम झालं की नाही हे चेक करून बघण्यासाठी मी एक छोटासा पिठाचा गोळा हातामध्ये घेऊन तो प्रेस करून तेलामध्ये सोडत आहे. पाहूया तेल गरम झालं की नाही. इथे तेल बऱ्यापैकी गरम झालं आहे. आता आपल्याला यामध्ये पुऱ्या सोडायच्या आहेत. एक एक करून हळूवार यामध्ये आपण पुऱ्या सोडूया. पुऱ्या सोडताना हातावर तेल उडण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची. तेलामध्ये जेवढ्या पुऱ्या मावतील तेवढ्याच पुऱ्या टाकायच्या, म्हणजे त्या व्यवस्थित तळल्या जातात. पुऱ्या आपोआपच तेल गरम असल्यामुळे फुगून वर येतात. त्याला दुसऱ्या बाजूनेही आपल्याला पलटून घ्यायचं. पुऱ्या तळताना त्या हाय फ्लेमवरच तळायच्या, जेणेकरून त्या फार जास्त तेल पिणार नाहीत किंवा त्या तेलकट होणार नाहीत. जर तुम्ही लो फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर पुऱ्या तळल्या तर त्या जास्त तेलकट होतील. इथे पुऱ्या तळून झाल्या आहेत. ह्या मी एका डिशमध्ये काढून घेत आहे. याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊया. तर आपल्या आषाढ स्पेशल खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या तयार आहेत. अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये करायलाही अगदी सोप्या आणि एकदम परफेक्ट अशा, चवीलाही अप्रतिम अशा ह्या पुऱ्या. तुम्ही पाहू शकता टम अशी आपली पुरी फुगली आहे. एकदम मस्त, तीळ पण त्यावर एकदम सुबक दिसत आहेत. तर तुम्ही सुद्धा ही पुऱ्याची रेसिपी नक्की ट्राय करा. चहा सोबत तिचा आनंद घ्या आणि रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा. नादीप्स किचनवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.